ते 5 प्रॉडक्ट्स जे मी ऑलवेज रिपर्चेस करते. सो द फर्स्ट प्रोडक्ट इज गार्नियरचं मायसेलर. जेव्हापासून मेकअप ही गोष्ट कळायला लागली, मेकअप रिमूव्हर ही गोष्ट कळायला लागली, तेव्हापासून मी हेच वापरते. याच्यात 2 व्हेरियंट येतात, एक आहे ऑइल बेस्ड आणि हे आहे त्यांचं एक नॉर्मल व्हेरियंट. मी ऑइल बेस्ड अजूनही वापरलेले नाही कारण मला कधीच गरज पडली नाही. मी हेवी मेकअप असू दे, नॉर्मल मेकअप असू दे, याच्यानेच रिमूव्ह करते. मला आठवतही नाही मी आता कधी घेतलंय हे. ऑलमोस्ट एवढं संपलंय आणि अजून एवढं उरलंय ना, हे पण खूप दिवस जाणार. सो बेस्ट प्रोडक्ट आहे. क्वालिटी, क्वांटिटी आणि कॉस्ट तिघींच्या बाबतीत एकदम बेस्ट आहे. दुसरा प्रॉडक्ट डवचा बॉडी वॉश. हा किती सुंदर बॉडी वॉश आहे. ज्यांना बॉडी वॉश वापरायचा आहे पण ज्यांना स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आवडत नाही किंवा डोकं चढतं वासाने, खूप सुंदर वास आहे याचा. हा आहे शिया बटर अँड व्हॅनिला व्हेरियंट मध्ये. याची प्राइस 876 समथिंग काहीतरी आहे. हा ऑलवेज तुम्हाला ऑफर मध्ये भेटेल. ऑलमोस्ट 5-6 महिने झालेत मी हेच वापरतेय, अजूनही संपलेला नाही. हा तुम्हाला एक 550-580 पर्यंत भेटून जातो. हा ऑलमोस्ट 1000 ml आहे. 1000 ml म्हणजे खूप जास्त झाला. तुम्ही डेली जरी वापरलात तरी तुम्हाला आरामात 6 महिने जाणार. इतकं थोडंसं लागतं, खूप छान लॅदर करतं, खूप छान स्मेल खूप सुंदर आहे, एकदम लिंगरिंग असतो, माइंड फ्रेश होऊन जातो. अगर तो तिसरा प्रॉडक्ट तेही डवचंच आहे. ऍक्च्युली हा आहे डवचा बॉडी स्क्रब. त्याची हालत बघून तुम्हाला कळतच असेल मी किती वापरलाय तो. ज्यांना इनग्रोन हेअरचा प्रॉब्लेम आहे एकदा वापरून बघा. काही काही बॉडी स्क्रब खूप हार्श असतात. जेव्हा फर्स्ट टाइम मी बॉडी स्क्रब वापरायला सुरू केलं तेव्हा मी एक रॉंग ब्रँडचं रॉंग प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं. म्हणजे बॉडी स्क्रबच ऑर्डर केलं, पण ते इतकं हार्श होतं की माझ्या स्किनवरती मायक्रो टिअर्स तयार झाले होते. त्यानंतर मी बॉडी स्क्रब वापरणं सोडून दिलं. मग पण नंतर पुन्हा एकदा मला थोडीशी चूळ मचली. मला असं वाटलं की नाही, आपण एकदा ट्राय करून बघू. आणि मी याच्याबद्दल खूप ऐकलेलं. मग मी हा वापरून बघितला. ज्यांना बॉडी स्क्रब वापरायचा आहे, कधी वापरला नाही, सुरू करायचं आहे, बॉडी स्क्रब काय असते ही गोष्ट माहित नाही, एकदा वापरून बघा. थोडा कॉस्टली आहे पण खूप छान प्रोडक्ट आहे. तुम्हाला एकदम माइल्ड राहील, बॉडी सॉफ्ट राहते, खूप सुंदर वास आहे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही सोबत वापरल्या ना, इतका सुंदर स्मेल होतो तुमच्यापासून आणि इतकं छान वाटतं तुम्हाला स्वतःसाठी. एकदा वापरून बघा. अँड द फोर्थ प्रॉडक्ट हे आहे लॉरियलचा हॅल्युरॉनिक ऍसिड शॅम्पू. मी माझ्या केसांवरती मागच्या 1.5 वर्षांपासून इतके प्रयोग केलेत की मलाच किळायला लागले त्यांचे. माझे केस खूप लॉंग होते, मागे तुम्हाला फोटो दिसतच असेल. खूप सुंदर होते, लॉंग होते, पण मग मला काय बुद्धी सुचली, मी मागच्या 1.5 वर्षात 3 वेळा माझे हेअर कलर केले. ते इतके ओव्हर प्रोसेस झाले, ते ड्राय झालेत त्यांनी. आणि तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा आपण हेअर कलर करतो तेव्हा आपल्याला त्यांचा शॅम्पू, कंडिशनर आणि काय ते हेअर मास्क, ऑल दिस थिंग्स त्यांचेच वापरावे लागतात आपल्याला. पण जेव्हा पण मी त्यांचं ते शॅम्पू वगैरे वापरायचे, ब्लीच हेअर होते माझे, इतके ड्राय फील व्हायचे मला. 2 शॅम्पू आहेत ज्यांच्याकडे मी ऑलवेज रिटर्न जाते, भले मी किती महागाचा शॅम्पू घेऊ देत, कारण त्याच शॅम्पू माझ्यासाठी सूट करतात. आणि तो आहे, त्यातला फर्स्ट आहे हा लॉरियलचा. ही एवढी मोठी बॉटल बघून तुम्हाला कळतच असेल की मी किती वापरते हा. आणि दुसरा प्रॉडक्ट आहे डवचा शॅम्पू, जो तो पण माझ्यासाठी खूप चांगलं काम करतो. पण ह्याच्यामुळे मला 2-3 दिवस तरी ऍटलिस्ट केस नॉर्मली मी मोकळे ठेवू शकते, एवढे सॉफ्टनेस त्यांच्यात येतो. सो हा आहे माझा फोर्थ प्रॉडक्ट ज्याच्याकडे मी ऑलवेज रिटर्न जाते, भले कुठे फिरून येऊ दे, शेवटी मला हा शॅम्पू आवडतो आणि मी याच्याकडेच रिटर्न जाते. आणि द फायनल प्रॉडक्ट, त्याचाच कंडिशनर. येस, बरीचशी लोक शॅम्पू वेगळा, कंडिशनर वेगळं वापरतात कारण त्यांना तसं सूट करतं. मला हे दोघं सूट करतात. यांचा कॉम्बो दी बेस्ट आहे माझ्यासाठी. कंडिशनरची क्वांटिटी प्राइस बघता मला थोडी कमी वाटते, बट ठीक आहे, जास्त वापरायचंही नसतं ते. खाली खाली जे हेअर लेंथ्स असतात त्यालाच मी वापरते. सो गाईज, हे होते ते 5 प्रोडक्ट जे मी ऑलवेज रिपर्चेस करते, रिस्टॉक करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठल्या प्रॉडक्ट्स बद्दल रिव्ह्यू हवे असतील तर तेही मला सांगा. टिल देन टेक केअर. नमस्कार.